नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. सध्या आंब्यांचा सीझन आहे आणि मुलांनाही सुट्ट्याच आहेत. त्यानिमित्ताने आपण ही मँगो केक सिरीज सुरू केलेली आहे. आज यामधील दुसरा भाग आपण बघणार आहोत. टी टाईम मँगो केक. साहित्य बघूयात. कोरडे साहित्य: गव्हाचे पीठ 1 कप घेतलेले आहे, दूध पावडर 1/3 कप घेतलेली आहे, बारीक रवा पाव कप घेतलेला आहे, पिठी साखर अर्धा कप घेतलेली आहे आणि वर 2 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे. आवश्यकता वाटल्यास आपण ही वापरणार आहोत. त्यानंतर बेकिंग पावडर 1 टेबलस्पून घेतलेली आहे आणि बेकिंग सोडा अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे. आता हे सर्व कोरडे साहित्य आपण एकत्र करून घेऊयात. आज हा केक आपण मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरून करत आहोत. पीठ शक्यतो बारीक असावे. जाडसर पीठ असेल तर आधी चाळून घ्यावे आणि रवाही बारीकच घेतलेला आहे आणि भाजून घेतलेला नाही आहे. आधी कोरडे साहित्य एकत्र करून बाजूला ठेवायचे. आता ओले पदार्थ काय काय लागणार आहेत ते बघूयात. अर्धा कप तूप आणि बटर यांचं मिश्रण घेतलेलं आहे, पाव कप दही घेतलेला आहे, आंब्याचा रस साधारण अर्धा कप घेतलेला आहे. हा एका आंब्याचा रस काढून घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी लागणार आहे आपल्याला. आता एका मोठ्या भांड्यात हे वेट इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेऊयात. तूप आणि बटर दोन्ही मिळून अर्धा कप असं घेतलेलं आहे. यामध्ये निम्म तूप आणि बटर आपण घेऊ शकतो किंवा तूप जास्त बटर कमी असंही घेऊ शकतो. आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यावं. फक्त तूप घेतले तरीही चालेल. मग चवीसाठी थोडं मीठ ॲड करावं लागेल, पण फक्त बटर घेऊ नये, नाहीतर आपला केक खारट होईल. पुढे यामध्ये दही घातले आहे आणि 2-3 मिनटं हँड बीटरने नीट फेटून घेतलेलं आहे. हे मिश्रण व्यवस्थित फेटलं गेल्यावर त्यामध्ये आंब्याचा रस घालून पुन्हा 1 मिनटं फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण कोरडे साहित्य घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. इथे आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे. मी इथे प्रथम पाव कप आणि नंतर 2 चमचे पाणी घातलेलं आहे. पाणी साधंच घालायचं आहे, रूम टेम्परेचरचं पाणी घातलेलं आहे. आणि बरं का, हा टी टाईम केक आहे, म्हणजे शक्यतो क्रीम शिवाय हा केक खाल्ला जातो, त्यामुळे हा थोडा मॉइस्ट असतो. आणि शिवाय आपण रवाही वापरला आहे, तर रवा फुगून केक कोरडा होऊ शकतो. म्हणून हे आपलं केकचं बॅटर थोडंसं सैल असावं. इथे दाखवल्याप्रमाणे ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आपले सर्व पदार्थ या बॅटरमध्ये आता घातले गेलेले आहेत. आता या बॅटरचा एकदा गोडवा बघायचा आहे. दही आणि आंबा हे 2 गोष्टी जर आंबट असतील तर साखर घालावी लागेल. इथे दही थोडं आंबट होतं, त्यामुळे मी 2 टेबलस्पून साखर घातलेली आहे आणि साखर घालून परत एकदा मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे. आज हा केक बेक करण्यासाठी मी रेक्टँग्युलर ब्रेड लोफचा टीन वापरत आहे. आपण आपल्या आवडीनुसार गोल चौकोनी मोल्ड वापरू शकतो. हे बॅटर मोल्डमध्ये घालून समतल पसरवून घ्यायचं आहे आणि 3-4 वेळा हा मोल्ड टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. आणि थोडे ड्राय फ्रूट्स घालून डेकोरेट केलेलं आहे. आज मी हा केक ओव्हनमध्ये बेक करत आहे. त्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन कन्व्हेक्शन मोडमध्ये 180 डिग्री सेल्सिअसला प्रीहीट करून घ्यायचं. कुकरमध्ये केक बेक करायचा असेल तर त्याची संपूर्ण कृती आपल्या या सिरीजच्या पार्ट 1मध्ये आपण बघितलेलीच आहे, ती आपण फॉलो करू शकता. ओव्हनमध्ये केक बेक करण्यासाठी 30 मिनिटे ठेवायचा. 30 मिनिटानंतर एकदा टूथपिक घालून चेक करायचं. पूर्ण झाला असेल तर ठीक आहे, नाहीतर अजून 3 ते 5 मिनिटे केक परत बेक करायला ठेवायचा. साधारण 35 मिनिटात हा केक छानपैकी बेक होतो. आता हा केक थोडा थंड झाल्यावर डीमोल्ड करून घेऊयात आणि याच्या स्लाइसेसही करून घेऊयात. केकचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. त्याच्यात आंब्याचा सुंदर पिवळसर रंग आणि बेक झालेल्याचा सोनेरी रंग, असा मस्त रंगाचं मिक्सचर यामध्ये आलेलं आहे. आपण वेगळा कुठलाही रंग किंवा फ्लेवर वापरलेला नाही आहे. जो रंग आलेला आहे तो पूर्णपणे आंब्याचा आहे. म्हणूनच आंब्याला फळांचा राजा असं म्हणतात, नाही का. चवही सुंदर देतो, रंगही सुंदर देतो. आता आपला केक किती मस्त
मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे बघा. छोट्यांच्या छोट्या भुकेच्या वेळेसाठी नक्कीच हा केक करून पहा. आणि शिवाय रवा आणि कणिक यांच्या वापरामुळे हेल्दीही झालेला असा आपला केक कसा वाटला ते नक्कीच कळवा. अजून आपल्या मँगो केक सिरीजमधील एक भाग प्रसारित होणार आहे. त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करत राहा. श्रुतीज फूड होम या आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.